सुरेखा साळी नावाची इथे मुळात दौलतनगर या परिसरात एक महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्या आधारे त्यांचं पथक व मी स्वतः आम्ही सगळे एकत्रित आलो। सदर गावात छापा मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं। पहिले 2 चाव्या तिथे मिळाल्या, त्यांना आम्ही तिला सोडवलं। एक लॉक निघत नव्हतं, मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे। तिला आता सिक्युअर हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे। तिला का बांधून ठेवलं होतं आणि कुणी घरातल्यांनी कशाबद्दल बांधून ठेवलं होतं ही माहिती घेऊन पुढील आम्ही कायदेशीर कारवाई करत आहे। ताब्यात घेतलं काय? एका मुलाला तिच्या भाच्याला ताब्यात घेतलेलं आहे, पुढील कारवाई करतो। किती दिवसापासून प्रकार चालू आहे? 1-1.5 महिन्यापासून असा प्रकार चालू आहे समजते। अधिक माहिती घेऊन आपण पुढची कारवाई करतो। त्यामध्ये अजून कोणी घरातले सहभागी होते? त्याचा आता सहभाग आहे का नाही निष्पन्न करावं लागेल। आता तर घरी फक्त तो भाचाच होता। घरात तिचा काका, तिची मिसेस आणि मुलं असतात। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत, अद्ययावत लॅबोरेटरीज, इंटरॅक्टिव्ह पॅनल युक्त क्लासरूम्स, विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा, नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर। राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दौलतनगर या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली असता आम्ही पोलीस पथकासह महिला अंमलदार तसेच राजारामपुरी पोलीस स्टेशनला देखील माहिती करून त्यांना देखील घटनास्थळी बोलवून घेतलं। या ठिकाणी एका महिलेला साखळदंडाने बांधलेलं दिसून येत होतं। अपंग महिला होती। तिचं नाव विचारलं असता तिने तिचं नाव सारिका हनुमंत साळे असे सांगितले। महिला ही अपंग होती व तिला साखळदंडाने बांधलेलं होतं। त्या साखळदंडास 3 कुलपं लावलेली होती। 2 कुलपाच्या आम्हाला चाव्या शोधल्यावरती मिळाल्या, तर एका कुलपाची चावी मिळत नव्हती। त्यामुळे चावीवाल्याला बोलवून ती चावी तयार करून त्या महिलेला साखळदंडातून मुक्त करण्यात पोलिसांना यश आलं। त्यानंतर त्या महिलेला उपचारकामी CPR हॉस्पिटल या ठिकाणी पाठवलेलं आहे। सदरबाबत माहिती घेतली असता महिलेला काही दिवसापासून या ठिकाणी 1.5 ते 2 महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदरबाबत सदरची महिला, तिचा भाऊ, भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे। महिलेला का बांधून ठेवलेलं आहे, कशासाठी बांधून ठेवलं याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत। या प्रकरणी कुणाला ताब्यात घेतलं आहे आणि नेमकं काय? सध्या त्या घरामध्ये महिलेचा भाऊ व भावाची पत्नी हे सध्या बाहेर गावी गोवा येथे गेल्याचे आढळून आलेले आहे व तिचा भाचा घरात मिळून आलेला आहे। त्या भाच्याला ताब्यात घेतलेला आहे व राजारामपुरी पोलीस ठाणे येथे पाठवलेलं आहे। एका भगिनीला ह्या कोल्हापूरसारख्या महाराष्ट्रात पुरोगामी राज्यामध्ये साखळदंड कुलप लावून 1 महिना 1.5 महिना कोंडून ठेवण्याची पद्धत ही भयानक पद्धत आहे। हे बातमी बघितल्यानंतर खरं तर धक्का बसला आणि मन सुन्न झालं की ह्या महाराष्ट्रात हे असं घडतेच कसं। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच, भीती राहिलेली नाही, गृह खात्याचं अपयश आहेच, पण ज्यांनी कुणी हे उघडकीस आणलं त्याचं सुद्धा मी अभिनंदन करेन की एका महिलेची सुटका केलेली आहे। इथल्या पोलीस प्रशासनाने ज्या अधिकाऱ्यांनी केलं कर्मचारी त्यांचं मी नक्की अभिनंदन करीन, पण इथल्या भागातील लोकांनी सुद्धा पुढे आपलं कर्तव्य बजावायला पाहिजे। आज तुमची बहीण नाही, तुमची आई नाही, तुम्ही गप बसत असाल, ही घटना तुमच्या घरात घडल्यावर तुम्ही गप बसणार आहेत काय? मग ती कशी आहे, वेगळी आहे, अपंग आहे काय आम्हाला माहीत नाही। दवाखाने आहेत ना, तिला साखळीने बांधायचं, कुलपाने कोंडून ठेवायचं 1.5 महिना, काय त्या जीवाचे हाल झाले असतील याचा विचार करायला नको। कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशा नराधमांना, नालायक राक्षसी वृत्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे। गल्लीतल्या सगळ्यांना मी आवाहन करीन, असं काय घडत असेल 100 नंबरला तुम्ही कळवत चला, नाही तर भविष्यामध्ये कठोर शिक्षा नाही झाली तर आम्हाला काय हातात घेऊन अशांना धडा शिकवायला लागेल हे बाकी आज निश्चित सांगावी वेळ आली आम्हाला। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।